Hare
संताने सरता केलो त्यांच्या परी, संताने सरता केलो त्यांच्या परी, चंदनाने बोरी व्यापेल्या गुण दोष यातीन विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा, गुण दोष याची न विचारी काही, ठाव दिला पाहिजे आपुल्या.
मरत्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामनिष्ठं वातात्मजवानविमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे आता वन्दुते सज्जनादेकानन्दचिद्घनां वर्षता ते स्वानंद जीवनां संतप्त धन विवायाम ओम नमो जयाध्यावेद प्रतिपाद्याम जय जय स्वंतुर्यात्मरूपाम देवा तुझी गणेशो सकलात्मति प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवतारी तुझी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः वचनायका कमलापती माझे नमकाची विनंती कर थोडी तूकते काली आपण असावी जवळी असो अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची 6व्या दिवसाची सेवा ही तुमच्या सगळ्या मायबापाच्या कृपेनं सगळे संत मंडळीच्या सगळ्या गावकरी मंडळीच्या माझ्याकडे आलेले आहे आणि सेवा करणारा कोण आहे तर कोणीच नाही सेवा करून घेणारा आहे सेवा करून घेणारा आहे म्हणून सेवा करतो म्हणून महाराज त्या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा आणि संत पण अभंग निवडला कारण का प्रत्येकाला भगवंताची प्राप्ती करून घ्यावं लागते म्हणून त्याच्याने संताचा अभंग निवडला आणि 3 चरणाचा अभंग आहे संताने सरता केलो तैच्या परी चंदनाने बोली व्यापेल्या गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पायी आपोल्या त्याकडे 3 चरणाचा अभंग आहे आणि अभंगाला जाण्याच्या पूर्वी अगोदर आपण थोडा परिहार करू मग आपण सप्ताह काय करावा सप्ताह केल्यानंतर काय फळ मिळतं वाटतं ना उगाच किरकिरी लावले ते लोक रात्रंदिवस 8 दिवस झाले असं म्हणतात ना मग त्याच्याने काय म्हणतात ते त्याचा अनुभव नसतो अनुभव नसल्यामुळे काहीतरी बोलतात तुम्हाला या सप्त्याचा मुख्य फायदा सांगतो या सप्त्यामध्ये अन्नदान करतात की नाही मला सत्कार्यामध्ये जर अन्नदान केले तर कोटीपुळाचा उद्धार होतो कोटीपुळाचा उद्धार एक शीत जर अन्नदान या ठिकाणी गेले त्या सत्कार्यामध्ये तर मागेल्या कोटीपुळाचा उद्धार होतो म्हणून सत्कार्यामध्ये अन्नदान करतात या अन्नदान का घेतला एवढं अन्नदानचा पुण्य कशामुळे घडला आपण सत्ता केलं म्हणूनच त्याचा अन्नदान झाला असतं का दुपारचं जेवण आहे संध्याकाळचं जेवण आहे सकाळी नाश्ता आहे चहा आहे या लोकांना किती पुण्य लागत असत हे सगळे पुण्याची भागीदारी आहेत तुम्हाला झाडू मारणारे आहेत विनेकरी पहारा करणाऱ्यावर रात्री 3-3 घंटे विना घेतात रामकृष्णारी म्हणून रात्र नाचत राहतात काय हे साधे लोक नाहीत मला आता दिवसापासून आमच्या महिला मंडळी त्या ठिकाणी विना घेतात दिवसभर महिला मंडळाचा विना आहे आणि त्या महिला मंडळाकडे पाहायची दृष्टी आपल्याकडे नाही त्याला ओळखायची दृष्टी आपल्याकडे नाही ते विना घेणारे कोण आहेत हे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही दिवसा जे महिला मंडळ विना पाहणा करतात ना ते साधे नाही अवतारी काढते पण अवतारी पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही भगवंताने विश्वरूप दाखवलं पण दृष्टी दिली नाही अर्जुनाला हे का देवा असं समजाय का म्हणजे दृष्टी दिली नाही तसं आपल्याकडे या विना पहारा करणाऱ्या महिलाकडे पाहण्याची दृष्टी नाही मग कोण आहेत ते साक्षात मीराबाई मुक्ताबाई जनाबाई सखूबाई हे अवतार घेऊन आलेले सगळेजण घेण्यात येणार मी नगतो म्हणतो पण जे भाग्यवान आहेत मग ते पुढे येऊन माझं नाव लिहा अगोदर साधे नाही जन्मोजन्मी पुण्य केलं म्हणून बहुत जन्मापासून आम्ही पुण्य करत आलो म्हणून या जन्मामध्ये भगवंताची सेवा करायला आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु
आपण जन्म अनेक जन्मापासून मला त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत आलो पण याही जन्मामध्ये त्या ठिकाणी मला भगवंताचे भजन करायची संधी मिळाली. हे वारकरी भजनकरी सगळे अनेक जन्मापासून भगवंताच्या सोबत आपण सगळे सोबतच आहोत. आपण विसर पडला मागल्या जन्मातला विसर पडला पण पुढच्या जन्मात आणखी वळखी झाली. आपण अनेक जन्मापासून एकत्र आहोत. आपण भजन करीत आलो. कुठल्याही ठिकाणी जर जन्म घेतला कुणाही दिवसामध्ये जर जन्म घेतला तर पारमार्थ करण्यासाठी आपण एका ठिकाणी आहोत. म्हणून मला त्या ठिकाणी या सगळा मेळ झाला. आता हे स्वरूप ते ऐकणारे या गावामध्ये एवढेच आहेत खूप आहेत. परंतु ऐकणारे कोण असतात म्हणजे महाराज प्रभू तुम्ही महेश्वराच्या मूर्ती हे सगळे भगवान शंकराच्या मूर्ती आहेत. मला सगळे सर्व भागवताच्या मूर्ती आहेत पण प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती आहेत. साधे नव्हते ऐकणारे वळखायला पाहिजे दृष्टी नाही ती पाण्याची आमच्याकडे. आमच्याकडे ते महाराज हे महाराज ते बाई अरे बाई नाही महाराज नाही सगळे प्रत्यक्ष चमत्कार आहेत. शंकर भगवान आहेत साधे नाही ते. आणि ती दृष्टी आपल्याकडे येण्यासाठी भजन करावं लागतं. ती दृष्टी आपल्याकडे येण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. आणि जोपर्यंत ती दृष्टी आपल्याला येत नाही काही भजन करूनचा फायदा होत नाही. मग भजन एवढ्यासाठीच आहे की ती ओळख व्हावं ती दृष्टी आपल्याला मिळावी. त्या दृष्टीनं आपल्याला भगवंताला पाहता येतंय भगवंताला ओळखता येते ती दृष्टी आपल्याला देवाला ओळखावं लागतं. पण देवाची ओळखी कोण करून देतो. देवाची ओळख कसं होईल आपल्याला कोणीतरी सांगावं लागेल ना हे देव आहे म्हणून. आपल्याला तर माहित नाही देव कोण आहे. मग जो देव पाहिलेला आहे त्याची जर आपल्याला ओळख झाली तर तो आपल्याला देव दाखवत. आज देव त्यानं पाहिजे त्याचीच ओळख नाही. आपण गावावर येतो देव कुठं आहे देव कुठं आहे. आणि देव पाहिलं तर त्याला काय सांगत हो तो पाहिलेला जर भेटेल त्याला सांगतो हा देव आहे म्हणून. आणि बरं जन्मामध्ये देवाला ओळखायला पाहिजे. ओळखीला आणि धन्य तो संसारी या मनुष्य जन्माला येऊन भगवंताला जर ओळखला नाही तर मला त्या ठिकाणी जन्माला तसा गेला काहीच उपयोगाचा नाही. आला तसा गेला. म्हणून मला त्या ठिकाणी भगवंताला ओळखावं लागतं. भगवंताला ओळखण्यासाठी संतांची संगत करावी लागते. संतांना शरण जावं लागतं. मग संत काय करतात म्हणजे आपल्यासारखं करतात. आणि ज्या ज्या गावामध्ये संत राहतात ज्या ज्या परिसरामध्ये संत राहतात आपल्या गावामध्ये खरंच होऊन गेले मला आपले शिंदे मला होऊन गेले. बालाजीराव पांचाळ मला होऊन गेले. परमात्मा बोललेले माणसं आपले हडकोचे माणसराव पांचाळ मला होऊन गेले. तसंच मला त्या ठिकाणी उर्वरी पंचावले महाराज म्हणून माणसं मला त्या ठिकाणी
परिसरामध्ये होऊन गेले रात्रंदिवस भजन निष्काम भावनेनं भजन करून कुठलीच अपेक्षा नाही निरपेक्ष भावनेनं भजन करणारे महात्मा होऊन गेले अजून त्यांचं आठवण आम्हाला येतं कारण आम्ही त्यांच्यासोबत राहिलो मग असे संत गावामध्ये असले खरं जर पाहिलं गेली आपल्या चिडकवणे जेवढं परमार्थ आहे तेवढं नांदेडला सुद्धा नाही आमच्या गावाकडे नाही प्रत्येक मंदिरामध्ये पूजा करतात प्रत्येक मंदिरामध्ये सप्ताह होता भजन कीर्तन होतं नामस्मरण होतं काय भाग्यवान लोक आहेत मला का हे संतांची भूमी आहे प्रमाण धागासारखं प्रमाण म्हणजे काय पुण्यवान लोक मला त्या ठिकाणी होऊन गेले आणि त्या भूमीमध्ये आपण बी जन्माला आलो तर आपण भाग्याचे आहोत या ठिकाणी जन्माला आलो ना आपण भाग्याचे आहोत आणि केव्हा जन्माला आलो माऊलीच्या नंतर तुकाराम महाराजांच्या नंतर आपण जन्माला आलो हे भाग्य आहे म्हणून आपल्याला तुकाराम महाराजांचं गाथा बघता येतं माऊलीचं ज्ञानेश्वरी बघता येते माऊलीचं हरिपाठ म्हणता येतं नाथ महाराजांचं गाथा बघता येतं नाथपांचं हरिपाठ म्हणता येतं अनेक संतांचे चरित्र आपल्याला ऐकता येतं आपल्याला वाचता येतं काय येतं हे संत करून गेल्यानंतर आपण जन्माला आलो त्या संतांचे जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला पाहायला मिळतं मग आपण भाग्याचे होतो आणि भाग्यवंताला हे घडतं नाथबाईकडे सोडून गेले जरी केल्यावरती पुण्य राशी तरी अवधान होईल आणि कथेशी तर अनंत जन्मीचं पुण्य तुमच्या पर्वामध्ये असाल तर तुम्हाला कथा ऐकावं असं वाटतं अनंत जन्मीचे सुकृत पदारी आनंद जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्माचे पुण्य सांगून जर तुमच्या पदामध्ये असेल तर तुमच्या मुखाला भगवंताचं नाम येते देवाचं नामस्मरण करावं वाटतं नाहीतर वाटणं गप्पे मारावं वाटतं गप्पे 4 घंटे मारते तो ते घंटाभर भजनाला उशीर झाला की केव्हा भजन बंद करतात भजन बंद झाल्यावर 4 घंटे गप्पे मारते मला जाय ना व भजन करला कंटाळा तुकाराम महाराज म्हणणं आहे मला दयाचे मनी भजनाचा कंटाळा गोटीच्या टाळाला होतो ज्या माणसाच्या मनामध्ये भजनाचा कंटाळा आहे भजन करणाऱ्याची कंटाळा आहे त्या माणसाला दुःख होते म्हणून मला आपण नाही केलं तर दुसऱ्याचं ते निंदा करू नये कधीच आपण नाही केलं जमल कारण निंदेचं का पाहतो सोडणे जगामध्ये अनंत वाचाल बरल दिवस अनंत वाचाल बरल
या मुखाने मला भगवंताचं नामस्मरण करा. अनंत वाचाल बरळती बरं त्या कैसे गोपाळ पावे आहे. उभं पेरपुरी संघ ओरडत राहिले की मला भगवंताची प्राप्ती होत नाही. भगवंताचं चिंतन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं. काहीच बोलू नये. भगवंताने आपल्याला मुख दिला ना. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम. त्या मुखाने भगवंताच्या गुणाचं वर्णन करा. कोणा हे तोंड मिळत नाही मला. दुसरे तोंड राहतात मग ते तोंड वेगळे कुठं कुठं जातील, कुठं कुठं तोंड बोलतील, काय काय करतील ते सांगता येत नाही. असा तोंड भगवंताचं नामस्मरण करायचा, भजन करायचा, मधुर गोड बोलायचा असा तोंड पुन्हा मिळत नाही. आणि असा तोंड मिळाल्यानंतर मग गोड बोलत नसल तर भजन करत नसल तर महाराज म्हणले त्या तोंडाला काही अर्थच नाही. या मुखाला भगवंताचं चिंतन करावं म्हणून मनुष्य देह दिला भगवंतानं. मनुष्य देहांना भगवंताची प्राप्ती करून घ्यावं लागतं आणि प्राप्ती करून घेण्यासाठी संतांची संगत धरावी लागते. आणि ज्यावेळेला संतांची कृपा झाली त्याला खरं परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला कळतो. संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा झाली की नाही म्हणत इमारत हे इमारत पंचतत्वाचा हा पंचतत्वाचा इमारत आहे. हा इमारत फळाला येतो केव्हा संत कृपा झाली. म्हणून संत कृपा होण्यासाठी भजन करावं लागते, नामस्मरण करावं लागतं. आणि नामस्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी संत कृपा होते. तुकारामाला साधन काय मला संत कृपा झाली की नाही न भेटे ते भेटो येतील म्हणजे जे कधीच भेटत नाही ते सुद्धा भेटायला येतील नामस्मरण केल्यानंतर. तर ते भेटत नाही पण नामस्मरण केल्यानंतर ते भेटायला येतील, न सांगता येतील. म्हणून नामस्मरण करा. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण आहे. नामाप्रत्ये साधन नाही तत्वता. नामापेक्षा दुसरं साधन मोठं नाही. सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि संत तेच करतात. तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची ज्याचा हेत विठ्ठल त्यानं भगवान पांडुरंगाशिवाय काहीच ओळखत नाही आणि त्या पांडुरंगाच्या नामाशिवाय काहीच ओळखत नाही तो संत. आणि माळा घालून जर राख फुकत असतील महाराज समजा हे संत नाही. काही लोक माळा घालून राख फुकत ठेवतात पण माळा घालून कधी राख फुकत जाऊ ते वारकऱ्याचं धर्म नव्हते. वारकरी धर्म एकच आहे. पण आलं ना आपल्याकडे नामस्मरण कर. त्याला सांगितलं नामस्मरण कर. दुसरं काही सांगायचं नाही. जर करता साधकांना जर करता तरी आपल्या समोर आपल्याला विचारण्यासाठी आलेल्या माणसाला जर दुसरं भगवंताच्या नामाला सोडून जर का दुसरं साधन सांगितलं तर त्याला नरकाला जावं लागतं. सांगणारा नरकाला जावं लागते. भजन करून नरकाला जावं लागते. म्हणून जर तुम्हाला साधना सांगितलं असेल तर तुम्ही नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी हरी म्हणा, शिव शिव म्हणा,
भगवंताचे अनंत नाव आहेत, अनंत रूपी अनंत नामे देखील मी अशी. म्हणून कोणत्याही लोकांना भगवंताचं चिंतन करा, साधकाला सांगावं लागतं. आणि संतांकडे एवढं सामर्थ्य असते मला, कधी न ते काय लोहे महाराज परी बाहेर तिथं शुद्ध अंगी. संत काय करत नाही. आपल्या मागे मला त्या ठिकाणी कानोपाटक नावाचा एक भक्त होऊन गेले. त्यांचं पूर्ण मला पत्ता माहिती नाही, पण नाव वगैरे माहिती आहे. त्याने थोडं बघ थोडक्यात सांगतो मी. कानोपाटक, त्या कानोपाटकाने ज्यावेळेस माहुलीने समाधी घेतले, समाधीच्या वेळेस त्या कानोपाटकाचं कीर्तन होतं. आरण्यमध्ये माऊली समाधी घेतली की नाही, त्या समाधीच्या वेळेस त्या कानोपाटकाचं कीर्तन होतं. काय अधिकार असेल मला? माऊलीची समाधी आणि माऊलीच्या समाधीच्या वेळेस कानोपाटकाचं कीर्तन. नामदेवराय होते, निवृत्तीदार होते, मुक्ताबाई होते, सोपन काका होते, आणि पुष्कळ खूप संत होते महाराज, पण कानोपाटकाचं कीर्तन होतं. आणि तो कानोपाटक चौकडी कीर्ती पसरली महाराज त्या ठिकाणी कानोपाटकाची. हो, माऊलीच्या समाधीच्या वेळेस कानोपाटकाने कीर्तन केलं म्हणजे काय सामर्थ्य असेल कानोपाटक, कसला असेल तो, काय अधिकार असेल त्या कानोपाटकाचा. म्हणून मला दिगंतरामध्ये कीर्ती केली कानोपाटकाची. काशीतल्या एका महाराजाला असं वाटलं आपण जाऊन महात्म्यांचं दर्शन घ्यावं. दर्शन हेळमध्ये दयावय मुक्ती. साधू संतांचं दर्शन घेतले की ना डायरेक्ट मुक्त होतो, पण संत असला पाहिजे. त्याचा महाराजाने विचार केला, आपण मनुष्य जन्माला आलो आणि आता महात्माचं दर्शन घेऊन आपण पवित्र व्हावं असं विचार करीत म्हणत विचारित पत्ता काढीत कानोपाटक कुणा गावात आहे, कुणा गावात आहे विचार करीत कानोपाटकाच्या गावाला गावामध्ये विचारला, अहो तुमच्या गावामध्ये कानोपाटक महाराज कोण आहे? आता लोकांना सांगितलं बा कानोपाटक आहेत म्हणले तिथं पोरामध्ये खेळायचे म्हणले. बरेच पोरं होते, 10-12 पोरं होते, नातू पंतू पोरवाचे पोरं, पोरीवाचे पोरं, पोरी सगळे होते. सगळ्याला घेऊन खेळू लागले होते पोरामध्ये. तो काशीला महात्माला मी कानोपाटकाचं दर्शन घेऊन तिथपर्यंत आलो आणि येतो पोरामध्ये खेळायला म्हणजे एका महाराज काय म्हणजे पोरामध्ये खेळते म्हणून हळूहळूच माघारी केलं. काशी जाऊ हेरपटा झालं म्हणजे येऊन हे कानोपाटकाला पाहिलं. हो महाराज काय करा म्हणजे वापस फिरल्या तुम्ही, वापस फिरल्या कशासाठी? इथपर्यंत वापस फिरल्या म्हणजे काय झालं? सांगितलं वा मी कानोपाटकाचं दर्शन घ्यावून तुम्ही आम्ही आलो इथं आणि कानोपाटक तुम्हीच आणि तुम्ही समजा पोरामध्ये केलेलं म्हणले तुम्ही काय तुमचं दर्शन घ्यावं म्हणले. असं का म्हणलं? तुमच्या परमात्म्याने लेकरं अडवायला का म्हणले? लेकरं तुमच्या परमात्म्याने लेकरं अडवायला त्या जवळच मला विहीर होतं, ते 12चे हिर होतं, तो विहीर होतं. सगळ्या लेकराला पुरटा विहिरीमध्ये धरायचं विहीर टाकायचं, धरायचं हिर टाकायचं. 10-12 पोरं सगळे टाकून दिले. तो त्याच्या नाताला टाकून दिलं, नातीवाला शेजार पाजारच्या लेकराला सगळ्याला टाकून दिलं मध्ये. झालं म्हणजे आता तर आता काय म्हणाय तुमचं बोलणं चालू झालं. झाल्यानंतर मग म्हणलं चला आता जेवण करू आपण. कानोपाटक म्हणलं त्या महाराजाला चला आता जेवण करू. ते म्हणता बेवा एवढे लेकरं मारला पडले, तू 10-12 लेकरं मारला तर तुझ्या घरी मी जेवण करू. मी काय आता जेवण करत नाही म्हणजे असं का म्हणले. त्या सगळ्या लेकराच्या नावाला हाका मला सगळे लेकर पडून दे तिथून, सगळेच लेकर आले बाहेर. तेव्हा त्या कानोपाटकाला कळाला, तेव्हा महाराजाला कळलं की संतांमध्ये काय ताकद असते. Thank you.
आपल्यासारखे माणसासारखे माणसासारखे नसतात, दिसतात माणसासारखे पण माणसासारखे नसतात. तुकाराम महाराजांनी निष्काम भावनेने भजन करायचं. निष्काम भावनेने भजन करताना पोटाची तिकीट नाही, खायला खावं हे बी पाहिजे नाही, कवा खावं हे बी नाही, खायचं खाल्लं नाही भजन केलं बस. चिंचवडच्या लोकांनी तुकाराम महाराज विचारले, महाराज तुम्ही कोण? तुम्ही कोण? याला काय उत्तर द्यावं? महाराजांना महाराज त्या ठिकाणी या घेतला की मांडी कापली, टारगणाला चिरली मांडी. मध्ये नुसतं कापूसच होतं, मांडीमध्ये नुसतं कापूसच. आता आपली मांडी कापल्यावर काय निघते आपल्यातून? सगळं सगळं हे निघते की नाही? त्याच्या मांडीतून कापूस निघाला. दिसायला आपल्यासारखे नव्हते पण हसायला आपल्यासारखे नव्हते. सर दिसायला आपल्यासारखे असतात पण मला हसायला नसतात. म्हणून मला त्या कान पाटकाने त्या महाराजाला बोध केला आणि बोध केल्यानंतर मला त्या ठिकाणी तो महाराजाच्या सोबतच राहू लागला. महाराज संगतच कोणती नाही, आयुष्यभर एवढी ताकद त्या संतांमध्ये असते. म्हणून मला संत कृपा झाल्यानंतर मला त्या ठिकाणी संत काय करतात म्हणजे आपल्यासोबत करतात. आणि जसा संतांना केला आपण तसं राहू द्या. आता आपण इथं आहोत, आपलं काही नाही, आपल्यालाही तर संतांनी उपाय केले. तुकाराम महाराजांनी मावळींनी आम्हाला सगळ्याला उभा केलं, आपण उभे आहोत. आपण कोण वाटणार आहे? त्यांची कृपा येते. भजन करण्यासाठी त्यांची कृपा झाल्यामुळे आपण भजन करावं, ऐकण्यासाठी त्यांची कृपा आहे म्हणून ऐकावं आपण. नंतर आपल्याला ऐकायला होत नाही, आपल्याला भजन बी करणं होत नाही. एवढी ताकद असते ना संतांमध्ये. हात लावलं की नाही म्हणत त्याच्याने त्याचं सोनं करून टाकतात. एवढं ताकद असते. आपल्यासारखे करीत ताकद नाही काळ वेळ तयार लागेल. जनाबाई महाराज त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये गंगाखेडची मुलगी आईबाबांनी पंढरपुरामध्ये यात्रा नेऊन तिथं सोडून आले. मी हेच नाव देते, सोडून आले. नामदेव रायाचं उष्ट खाऊन तिथं जगली. जनाबाई नामदेव रायाचं उष्ट खाऊन जगली मला पंढरपुरामध्ये. आणि त्या नामदेव रायाच्या उष्ट्यामध्ये एवढं ताकद होता, एवढी ताकद होती की मला भजनामध्ये जनाबाई पहिला नंबर होऊन गेली. तिकडे तिकडे कीर्ती पसरली जनाबाईची. काय जनाबाई भजन करते, काय जनाबाई भजन करते, कीर्ती पसरली. आणि कीर्ती पसरल्यानंतर मला त्या ठिकाणी काशीमध्ये मोठे मोठे महात्मा आहेत बरं मला. आणि काशीवरचा मोठ्या महात्माचं कोणी तर मोठ्या महात्माचं चरित्र केलं की त्याला भेटावं असं वाटतं. पुन्हा काशीतून एक महात्मा आला पंढरपूरला जनाबाईला बघण्यासाठी. आणि जनाबाईला पाहण्यासाठी आले. येईपर्यंत जनाबाई गावात नव्हते. गोपाळपुराकडे गेले होते. गावामध्ये विचारले तर जनाबाई महाराज कोण आहे, जनाबाई म्हणजे कोण आहे. गावातल्या लोकांना सांगितलं बा जनाबाई आहेत, महाराज काही नाही पण जनाबाई आहे का. इकडे गौऱ्या येताना गेले म्हणजे ते जनाबाई महाराज आहेत दर्शन घ्यावं म्हणून नको आणि ती गौऱ्या येताना गेली. जनावरने हलपाटा वगैरे काय करा झालं तर झालं आता. आणि बघून तर एवढे एकदा गेले मला हिंडत हिंडत महाराज गोपाळपुराकडे. जनाबाई बी गौऱ्या येतो लागली. दुसऱ्या काही 10-5 मुली होते ते बी गौऱ्या येतो लागल्या होत्या. आणि काय देव भक्ताला कुठं कमी पडू देत नाही. मला देव भक्ताला कुठंच कमी पडू देत नाही. सर्वस्व मला त्या ठिकाणी पाठीमागे उभा राहून
आणि त्या भक्ता काय संसाराची चिंता, भगवंताच्या भक्ताला काय चिंता करायची संसाराची, राजाची कांता काय भीक मागे, राजाच्या बायकोला भीक मागायची गरज आहे काय? मग आम्ही कोण ऐकलं आपण कोण आपण राजाची नाही कळत राजाची भक्ताच्या पायावर उभा राहतो, मागे राहतो पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राहून भक्ताचा सांभाळ करतो. जनाबाई गवळ्या येऊ लागली आणि येता येता मला तर निघाला. जनाबाई गवळ्या येताना काय करायचे, विठ्ठल 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 म्हणून गवळ्या करायचे. म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणताना भगवान सुद्धा गौऱ्या गोळगोळ लागले. जनाबाईला नाव घेऊ लागले ना देवाचे. गौऱ्या गोळा करवले, गौऱ्याचा एवढा मोठा ढेगारा झाला जनाबाईचा. ते 10 मुली होत्या, त्याचा ढेगारा कमीच झाला आणि एकटीचा ढेगारा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर ते पुरी येऊन भांडू लागले, तू एकट्या तू एवढा ढेगारा तुझा मोठा आणि मी एवढ्या आमचा ढेगारा छोटा, तो आमच्या गौऱ्यात चोर आले. आम्ही तिकडे गौऱ्या यायचा लागली आमच्या गौऱ्यातून चोर आले. जनाबाईला हे भांडायला पाहिजे एवढं. जनाबाईचं त्या पुरी होता भांडण लागलं, तेवढ्यामध्ये तो महाराज गेला तिथं. कबीरदास महाराज गेले तिथं आणि कबीरदास महाराजांनी पाहिला. जनाबाईला भेटा म्हणलं हे तर पुरी असून भांडण करायचे म्हणजे कसं म्हणजे म्हणून मग निघाले वापस. म्हणून वापस फिरले. जनाबाईला बघितले, हो महाराज इकडे या म्हणजे महाराज इकडे इकडे या. हो आमचं जरा भांडण तर मिळतो, आर्ग्युमेंट भांडणं करतात पोळे. महाराजांना वाटलं खरंच भांडणं करतात, भांडण मिटवावं. कुणाला वाटतं भांडण मिटवावं म्हणून वाटते. गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी विचारले, जनाबाई तुझा ढेगारा आहे, पुढे तुमचा ढेगारा आहे. त्या पोरी म्हणतात महाराज तुम्ही विचार करा, हिने एकटी आहे, आम्ही 10 जण आहोत. ढेगारा कोणाचा मोठा व्हावं लागते, 10 जणांचा की एकट्याचा, 10 जणांचा मोठा आहे. मग हिचा ढेगारा कसा मोठा, मग हिनं आमच्या गौऱ्यात चोरली. महाराजाला खरंच वाटलं, खरंच वाटलं एकटी आहे, एवढा ढेगारा याचा मोठा झाला आणि हे 10 पोरी यायचा, त्याचा ढेगारा कसं चोरली कसं म्हणजे बोलते. आता शेवटी तुम्ही करण्यामध्ये जनाबाई म्हणली, महाराज मला गौऱ्या चोरल्या म्हणताना तुम्ही बघा, माझी गौरी तुम्ही कानाला लावा म्हणजे माझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. मी त्या गौरीला हात लावले ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. जी गौरी विठ्ठल म्हणत नसेल ती गौरी माझी नाही.
आणि जी गौरी विठ्ठल म्हणत असून ती गौरी माझी. कबीरदास महाराज त्या ठिकाणी परिश्रम झाले. जनावरची गौरी उचलून कानाला लावली. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या पोरीवरती गौरी लावले. काहीच म्हणा मला त्या गौरीमध्ये एवढं सामर्थ्य कुठून आला. गौरी ज्यावेळेस विठ्ठल म्हणतं सामर्थ्य कुठून आला याचा विचार पडला महाराज त्या ठिकाणी कबीरदास महाराजाला. आणि या मुलीच्या गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय म्हणतात याने विठ्ठल विठ्ठल म्हणतच महाराज त्यांनी गौरी हवे. म्हणून महाराज आपण सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा राम 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 म्हणत म्हणत घरकाम सुद्धा करताना महिलाने राम राम म्हणत घरकाम करावं. कोणतेही घरकाम करा. जो कोणतेही काम असू द्या राम राम म्हणत काम करा. विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. मनापासून अंतकरणापासून मला त्या भगवंताचं नाव घ्यावं. भगवंतालाच पाहावं आणि भगवंतच करावं. पुन्हा पण हे करता येत नाही. म्हणून मला तरी जरा माई गौरव देता करताना विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आणि विठ्ठल म्हणता म्हणता त्या गौरवमध्ये सुद्धा एवढी ताकद आली गौरव विठ्ठल म्हणू लागले. काय आपण नामस्मरण जर केलं लागलं की आपलं परिसर सुद्धा पवित्र होतं. आणि त्यालाच दाता म्हणतात. दाता कुणाला म्हणतात म्हणे नामस्मरण नारायण स्मरवित तो दाता. दाता तोच एक जाणार नारायण स्मरवे. त्याला दाता म्हणतात. ज्यानं भगवंताचं नामस्मरण करायला असेल तर त्याला दाता म्हणतात. गौऱ्याला नामस्मरण करायची ताकद जनावरांमध्ये आली. कबीरदास मला परिश्रम झाले आणि महाराज म्हणजे जनाबाई तुझ्यामध्ये एवढं ताकद कुठून आला. गौरव ते म्हणतात. तर त्याला जनाबाई सांगितली पहिल्या चरणामध्ये
म्हणते महाराज ही माझ्या गुरुची कृपा आहे, नामदेवाची कृपा आहे. नामदेवाची कृपा केल्यामुळे त्या ठिकाणी ती शक्ती माझ्याकडे आली आणि महाराज काय अवस्था झाली. तसं चंदन असतं की नाही महाराज, चंदनाचं झाड असतं ना तसं हे संत संत चंदनासारखे असतात. आता हे मर्यागिरी चंदन आपल्याकडे नाही, ते हिमालय पर्वताकडे मिळतं, द्रोणागिरी पर्वताकडे मिळतं ते चंदन. पण त्या चंदनाच्या पोटाने जे झाड असतात म्हणत, बाबळीचे असो, बोरीचे असो, कशाचे बी असो, सगळ्याच झाडांचं सुगंध चंदनासारखं येतं. एकच चंदनाचं झाड असतं. सगळ्या पोटाच्या झाडाला मला चंदन करून टाकतं ते. तसं मला गावामध्ये एकच चंद असतं, पण गाव पवित्र करून टाकतं. जरा मग एकटीने भजन करू लागले, सगळ्या गवऱ्या भजन करू लागल्या. काय सांगायचं मला, गवऱ्या सुद्धा आपल्यासारखी करून घेतली मला. हे संतांचं ताकद असते मला, हे की नाही. म्हणून मला त्या ठिकाणी संतांची कृपा व्हावं, संतांची कृपा होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करावं. संत जगाकडे पाहत असताना मला त्या ठिकाणी आपण विचार करत नाही, कुणाचा गुण दोष काहीच विचार करत नाही. एकदा असं झालं, रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजची कीर्ती जगत करायला गेली आणि त्यावेळेस जे ब्राह्मण मंडळी होती की नाही महाराज, की हे रामेश्वर भट्ट दसग्रंथी होते, 10 ग्रंथ पाठवते म्हणतात, दसग्रंथी म्हणतात. एवढा श्रेष्ठ होता मला त्या रामेश्वर भट्ट. आणि रामेश्वर भट्टाने विचार केला आपण जाऊन माऊलीचं दर्शन घेऊन यावं, माऊलीचं दर्शन घेऊन यावं असे विचार करून मला निघाले तर आनंदी निघाले. पुण्यामध्ये आले, आनंदी पुणे जवळच आहे. आम्ही त्या रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचं वैभव करायचं, ते काय चांगलं आहे का? काय बायको इकडे सोडलं, लेकरं इकडे सोडलं, घरदार सोडलं आणि भजन करत फिराले म्हणायचं. लय भारी महाराज आहे का ते म्हणतात मला. दुसऱ्याचं खपत नाही हो, काय झालं, दुसरं चांगलं करून तरी त्याचं खपत नाही, त्याची निंदा करतात, त्याला असूया म्हणतात. त्याचं खोटं आहे म्हणतात, त्याला जे करते ना सगळं खोटं आहे, त्याचं परमार्थ खोटं, त्याचे भजन खोटं, त्याचे अभंग खोटे, म्हणून त्याच्या असूया करतात. असं मला त्या ठिकाणी ते असूया करणारा त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट. आणि माऊलीला भेटायला मी पुण्याला निघाला आणि दिवस निघाल्या मला तेवढे पुण्याला झाला. आणि पुण्यामध्ये अनगरचा एक फकीर आहे आणि त्या फकीराचं एक नळतरी मला आणि त्याच्या मनामध्ये विहीर आहे. अनगरच्या फकीराच्या मनामध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये आता नियम होता म्हणा, त्या हिरीमध्ये कोणीच जायचं नाही, आणि जर त्याच्यामध्ये गेला तर बाहेर निघू असं होतं ते. म्हणून त्या मळ्यामध्ये गेला. आता दसग्रंथी ब्राह्मण मळ्यामध्ये गेला, विहिरीजवळ गेला, तिथे सेवक होते. मला आंघोळ करायचे म्हणले, महाराज पाणी काढून आंघोळ करा म्हणले. मध्ये विहिरीत जाऊ नका आणि पाणी काढून आंघोळ करा. हा पाणी करतो मी हिरीत थोडी मारतो म्हणलं. अहो नको हो म्हणला, जाऊ नका म्हणलं. नाही ना मी जातो हिरीमध्ये उडी मारतो. मारला हिरीमध्ये उडी. अधिकारी होता ना दसग्रंथ पाठवणे, ब्राह्मण अधिकारी होता, मारली उडी हिरीमध्ये. हिरीमध्ये उडी मारली, बरं वाटलं. मुंडको वरी केली की हात पडू लागलो, डोकं हात वर केलो की हात पडू लागला, पायावर केलं पायावर पडू लागला. आता पाण्यातून बाहेर निघून गेला गेलो. ते शिक्षण सांगितले, हो महाराज, हो
महाराज पाण्यामध्ये उडी मारलं म्हणजे ते महाराजांना वैचाही डुबत राहा म्हणतात ते फकीरच्या नांदेडच्या पर्यंत वैचाही डुबत राहा म्हणलं कधी मध्ये पुढंच राह म्हणलं वरी जेवण नको आता वरी येऊ नको म्हणलं वरी आलं की अंगाला पडू नका मुलगोरी खड्ड आले आता काय करा शिक्षणाला सांगितलं वा तुम्ही आता करा म्हणजे ते काय ते पोते वगैरे असं ते सांगा ते पोते कसे ते पोते सगळे भिजून माझ्या अंगाला बांधा म्हणजे सगळे थंड राहू द्या सगळे भिजून अंगाला बांधले आणि एक माठामध्ये पाणी भरून त्याच्या डोक्यावर धरल्या सारखं पाणी गळत राहील सारखं पाणी गळत राहायचं मग विचार केला ते काय पाणी बंद झालं की हात पडायचा पाणी बंद करत नाही फक्त तिची होते त्याची सारखे लोक मला पाणी ओतत राहायचं डोक्यावरून ते पाणी अंगावर पडत नाही तसं करत राहायचं करत करत मला त्यांनी परत आवाज दिला मावळीच्या समाधीजवळ महाराज त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसला माऊलीचं ध्यान ठेवलं माऊली 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 माझी व्यथा कमी करा बरं माऊली माझी व्यथा पडता जडबारी राहते आठवा होईल शंकरपती देवाचं ध्यान करू आम्हाला कोणाचे ध्यान करणं बाप नाही माय नाही सोयरा नाही राहिला नाही कोणीच नाही पडता जड हरी दासे आठवा हरी मग होऊन निश्चित आळघाल भगवंत आमच्याचं संरक्षण करतो माऊली 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 माझी व्यथा दूर करा माझी व्यथा दूर करा माऊलीला दया आणि माऊली सांगितलं महाराज तुमची यथा त्या ठिकाणी दूर करायची ताकद माझ्याकडे नाही तुम्ही देहूला जावा म्हणजे तुकाराम महाराजाकडे आणि तुकाराम महाराज तर त्याचं वय टाइम पडे बघा तू गद्दे कुबले काका म्हणून काही करावं लागते मला एवढं वैरत तो होता तुकाराम महाराज पाच दिसतो जात नव्हतं मधून मला एवढं वैरत होतं ते सगळे अभंग घेऊन त्या ठिकाणी सगळे इंद्रायणी बुडीले होते एवढा वैरत होता आता त्याच्याकडे कसं महाराजांनी सांगितलं ते माझ्याकडे नाही म्हणजे का तुझी व्यथा कामी करायचं काम ते तुकाराम महाराजाकडे तिकडे जाऊ देऊ तिलाच नाही गेल्याची भाग नाही आता नाही ना मला फिरला फिरला की मला त्या ठिकाणी तसं डोक्यावर धरलं अंगाला सगळे पोते बांधले होते होते निघाले तुकाराम महाराज म्हणजे हो मध्ये कळालं अरे रामेश्वर भट माझ्याकडे यायला सर मला मग एका शिष्याच्या हातामध्ये एक अभंग देऊन दिला रामेश्वर भटाने चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र तरी शत्रू मित्र होती चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती त्यावेळेस चित्त शुद्ध होतं की नाही मला त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सर्प चावत नाही इतकं चावत नाही वाघ खात नाही काहीच होत फक्त चित्त शुद्ध व्हाय चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र व्हाय चित्त शुद्ध पाहिजे व्याघ्र काही सर्प तया ठीक आहे दुःख ते देईल सर्व सुख कोणी दुःख देवा म्हणा की सुख देते मला पण चित्त शुद्ध करावं लागतं असं एक अभंग लिवला आणि शिष्याच्या हातामध्ये देऊन आणि जा म्हणजे त्या रामेश्वर भटाला देऊन टाका तुकाराम महाराजांनी पाठवून दिलं मला तुकाराम महाराजांच्या शिष्याचं अभंग नेऊन मला त्यांनी रामेश्वर भटाला दिलं आणि रामेश्वर भटाला वाचल्याबरोबर मला त्या गेले अंग थंड पडला भेट तर झाली नाही महाराजांची तुकाराम महाराजांची नुसतं तुकाराम महाराजांचा अभंग वाचलं महाराज काय ताकद आहे अभंगामध्ये ठीक आहे अभंग काय करता मला त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी त्या रामेश्वर भटाला काय केलं अभंगाचं दुसरं त्यांना सांगतो
Thank you.
महाराजांनी तुकाराम महाराजांना शरण आलं. शरण आल्यानंतर तुकाराम महाराजांनी मला काहीच विचार केला नाही. माझं दुश्मन आहे, माझं वैर आहे, काहीच विचार केला नाही. मला आपल्यासारखे करून घेतले, आपणासारखे पूर्ण दिवस या तीन विचारी काही ठाव दिला पाहिजे. आपल्या तुकाराम महाराजांनी आपल्या जवळ जागा दिला. आम्ही जीवन महाराज भटाने तुकाराम महाराजांची साथ जोडली नाही. मरेपर्यंत शेवटपर्यंत देहाचा अवसान होईपर्यंत महाराज त्या ठिकाणी साथ जोडली नाही. संत त्या ठिकाणी असं आपल्यासाठी संताकडे एक अद्भुत शक्ती असते. मला अकौतुक शक्ती संताकडे असते. नाथ महाराजांनी भागवत देहायला सुरुवात केली. काही अध्याय पैठणमध्ये काही अध्याय केले आणि काही अध्याय केल्यानंतर त्या ठिकाणी पैठण नाथ महाराजांना असं वाटलं उरलेले अध्याय त्या ठिकाणी आपण काशीमध्ये जाऊन पूर्ण करू. भागवताचे उरलेले ते सगळे त्या ठिकाणी आपण काशीमध्ये जाऊन पूर्ण करू असे विचार केले. आणि विचार करून महाराज त्या ठिकाणी नाथ महाराज त्या ठिकाणी काशीला गेले. आणि इतका नाथ महाराजांचं महाराज त्या ठिकाणी सामर्थ्य होतं. काय वर्णन करावं महाराज. नाथ महाराजच्या घरामध्ये 36 वर्ष भगवंतांनी काम केलं. 36 वर्ष चंदन घातून द्यायचा, भजन करायचं, पाणी भरायचं. 12 वर्ष पाणी भरले. 12 वर्ष चंदनच घातून दिलं. 12 वर्ष टाळ घेऊन भजन केलं. महाराज नाथ महाराजांनी कीर्तन करावं आणि भगवंतांनी मला त्या ठिकाणी टाळ वाजवावं. एवढी ताकद त्या नाथ महाराजाकडे. आणि त्या नाथ महाराजाविषयी त्या काशीमध्ये जे महाराज त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळ होते त्याला द्वेष आला. आणि त्या ब्राह्मण मंडळाने असा विचार केला त्याला मारून टाका म्हणजे नाथ महाराजाला मारूनच टाका. कारण समजता तर पुढे जावं तर बरं वाटत नाही. त्याचा कसा काटा करावा. नाथ परमात्मा चालत आहे बरं मला. आता व्यवहारामध्ये तर ते पारमार्थ असं चालत आहे. एकमेकाचा काटा करायचा पहिल्यापासूनच आहे. आजपासून नवीन नाही, पहिल्यापासूनच आहे. म्हणून त्याचा काटा कसा करावा नाथ महाराजांचा असा विचार केला त्या ब्राह्मण मंडळीने. आणि त्याच्याकडे मला खूप शिष्यमंडळी होती. नाथ महाराजांनी एका असं मंदिरामध्ये बसून असं मध्ये भागवत लिहित होते. त्या तिथल्या लोकांनी सांगितलं 300 लोकांची लाईन लावली. 300 लोकांची. आणि प्रत्येकाला सांगितलं किंवा प्रत्येकानं जायचं आणि नाथ महाराजाला जेवढायचं पण 3च बुक्या मारायचं. प्रत्येकाने 3 बुक्या मारायचं. आता 300 माणसाने किती बुक्या होतात. आता एवढं 900 बुक्या मारल्यावर वाचत काय नाथ महाराज. प्रत्येकाने 300 बुक्या मारायचं नाथ महाराजाला. असं म्हणून महाराज त्या ठिकाणी निघाले किंवा आहे की नाही. मग त्या ठिकाणी नाथ महाराजांकडे निघाले. आणि पहिला माणूस आला. त्याच्याकडे पाहिलं मला नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी त्याकडे पाहिलं तर असं वाटलं त्याला त्या मारणाऱ्याला आपण मी नाथ महाराज बरोबर भागवत ऐकत कसं वाटतं त्याला. मारायला किती शक्ती असते मला संत महाराजाकडे. मानव म्हणून गेलेलं माणूस तिथं पोते ऐकत बसलं. गेलं तिकडं एक आला, दुसऱ्याला पडलं ते तिकडच गेला, तिसरा आला ते तिकडच गेला, चौथा आला ते तिकडच गेला. असं 300 माणसं गेले. सगळे गेलेला माणूस ऐकायला बसायचं, गेलेला माणूस ऐकायला बसायचं. महाराज कुठे नाही गेलं माणसं ऐकायला बसायचं. त्या ब्राह्मण मंडळीला वाटलं आता गेला तर ना तुम्हाला कशाला राहते म्हणजे एवढं माणसं मारल्या म्हणून गेला तर आता बघा म्हणून गेले. तर सगळ्यात मला मोरे हरे हे नाथ नारायण वासुदेवा श्री गोविंद हरे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारी नाथ नारायण Hare
समर्थाच्या मनाला जरी उभे राहणार समर्थाच्या मनाला काय करत नाही नाथमाराच्या मनाला यांना सुद्धा परमार्थ करायला लावायचं यांना सुद्धा भजन करायला लावायचं नाथमाराच्या मनामध्ये आलेला माणूस भजन करू लागतो मारायला आलेला माणूस हो हे की नाही याची काही माणसाला म्हणत तर भजनात गरज असतं हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला हिरण्यकशिपू काय होता परमार्थाचा वैरी देवाचं नाव घेण्याचा माणूस टाकायचा आणि त्यातच पूर्ण देवाचं नाव घेतलं नारायण नारायण ज्यानं नावाचं देवाचं नाव घेतल्यानंतर मारते त्यातच पूर्ण देवाचं नाव घेऊ लागलं आता काय करावं त्याला शाळेमध्ये टाकलं मास्तरला सांगितलं अरे याला देवाचं नाव घेऊ नका प्रल्हादानं नारायण म्हणते मास्तर नारायण म्हणायचं याला नको म्हणायचं कुठे गेले की ते भजन करू लागेल मला सगळं भजन करू लागेल आणि हिरण्यकशिपू बघायला गेला आता माझ्या पोरांमध्ये काही बदल झाले कशाचा बदल सगळ्यालाच बदल केले सगळ्याला मुखामध्ये समर्थाच्या मनामध्ये आल्यानंतर काय करत नाही ते एवढी शक्ती म्हणत त्या ठिकाणी संतांमध्ये असतं म्हणून संतांची कृपा व्हावी संत कृपा होण्यासाठी भगवंताचं चिंतन करा भगवंताचं नाम शक्ती आहे ना त्या ठिकाणी संतांना शरण जावं संत जर कृपा झाले देव संत गुरु भक्त साधे देखील एकाच ठिकाणी देवतेचे संत तिथे देव निमित्त मात्र प्रतिमा प्रतिमा जर वेगळे असले देव हे संतच आहेत आणि संतच देव आहे दोन्ही रूपाने तोच नटलेला आहे पण दोन्ही रूपाने तोच नटलेला आहे ही पाहण्याची आपली दृष्टी नाही एवढं नाही ठीक आहे प्रत्येकामध्ये भगवान नाही
भगवान नाही असं जागा नाही, भगवान स्वतः तत्वी नाही असं काही ठिकाण ठिकाणा नाही. पण प्राण्याचे भाग्य काही मत विश्वाची न पाहते, सगळ्या ठिकाणी भगवान आहे असं विश्वास ठेवून माझ्याकडे पाहत नाही. सूर्यप्रकाश सहज माझा विश्वास बदले सगळ्यामध्ये जसं सूर्यप्रकाश प्रत्येक किती तुम्ही घटक ठेवा, म्हणजे मडके किती ठेवा, प्रत्येकामध्ये सूर्याचा प्रकाश नाही. आता तुम्ही 1000 मडके ठेवा, लाखो ठेवा, प्रत्येकामध्ये सूर्याचा प्रकाश पडतो. सूर्य किती आहे एकच आहे. तसं भगवान माझा सूर्यप्रकाश प्रत्येकामध्ये पडतो, तसं भगवान दृष्टीनं पाहिला, अनुभव सांगतात मला. मी जगा विठ्ठल नाही असं ठिकाणच पाहिलं नाही, सगळ्या ठिकाणी विठ्ठल वाढलेला आहे. हे संतांचा अनुभव असतो. ऐसा त्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळ असे बापना तो संत. हे जग सगळं विश्व आहे, हे विश्व जे भगवंताचं रूप आहे असा जो जाणतो तो संत. हे अलंकार घालावं, अलंकार घातल्यानंतर मला देवाचं आहे असं वाटतं, हे की नाही. आता सगळं माऊलीला जर करतात त्या ठिकाणी सौभाग्य अलंकार असले तर याला मला काय असं वाटतं. तसं आपल्याला सुद्धा मला त्या ठिकाणी की विश्वदेव सत्यत्वे असं वाटावं आपलं मालक आहे. संतांना असं वाटतो विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळ असे बापनाचे दर्शने तो संत. संतांचा अनुभव असतो म्हणत, अनुभव आले अंगा तो या जगात येत असतो. संत अनुभवनं सांगतात, तुका सांगत नाही तुमच्या आमच्यासारखं अनुभवनं सांगतात. अनुभव येतात कुठे काय आहे हे की नाही. तुकाराम महाराज ज्या वाटेने गेले ती तुकाराम महाराज कुण्या वाटेने गेले ते पाहण्यासाठी एक मंत्र दिला होता मला तुकाराम महाराज जेवायला. तुका दिल्यामुळे विचारले महाराज अहो तुम्ही कुठं बी न सांगता जातो म्हणले. आणि जिजाबाई महाराज लोक म्हणतात जिजाबाई नाही भांडत भांडत होती. जिजाबाई कधी भांडत केले बोलायचे, पण तुकाराम महाराज जेवल्याशिवाय आपण पाणी प्यायचे नाही, इतकं कडक नाही. मग तुकाराम महाराज पाणी पिल्याशिवाय पाणी प्यायचं नाही.
ठिकाणी जिल्ह्यामध्ये विचारले महाराज तुम्ही कुठं मी न सांगता जातो म्हणले मी कुठं ओळखू तुम्हाला कोणकडे म्हणून जाऊ मी हे की नाही उन्हात ताणामध्ये त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आपली ओळख सांगितली मी कुठं जातो हे तुला ओळख करून देतो मी 2-3 माळे आहेत तिथं हे की नाही पन्हाळ्या माळ गोराड्या माळ असं ते गोराड्यावर 3 माळे आहेत मी 3 डोंगरामध्ये राहतो पण कोण्या डोंगरामध्ये आहो मी हे तुला कळण्यासाठी तिथे 3 वाटा फुटतात तिथली माती घ्यायची कानाला लावायची ज्या वाटाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणली तुकाराम महाराज या वाटाने गेले तुम्ही समजायचं त्या वाटाने एवढी ताकद हो संतांमध्ये पण संत ज्या वाटाने गेले ते बात सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते तिच्यामध्ये पहिली प्रत्यक्ष अनुभव माती विठ्ठल विठ्ठल म्हणून माझी मला ज्याच वाटाने गेले तुकाराम महाराज त्या ठिकाणी बाकी वित्वदेव सत्यत्वे ऐसा अनुभव तुकाराम महाराजांचा होता म्हणून पायाखालचे माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणून होते म्हणून सगळ्यांनी मला त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी भगवंताचं नाव करा ज्ञानेश्वरा
सांगायचं आहे. आज पर्व काळ आहे मला, आज एकादशी आहे. एकादशी म्हणजे वारकऱ्यांचं पर्व काळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळाचं चालू आहे. प्रयागाचं स्नान कुंभमेळेमध्ये. आणि नाथपरांचं म्हणणं आहे, नाथपरा सांगतात अखंड नामे गरजेवानी त्या तीर्थी येथील लोटांगणी. ज्यांना अखंड भगवंताचं नामस्मरण करते ना ते प्रयाग आपल्या दर्शनासाठी येतं. प्रयाग जे तीर्थ आहे ना ते तीर्थ आपल्या दर्शनासाठी येते नामस्मरण करणारे. म्हणजे आज पर्व काळामध्ये एक तर भगवंताचं नामस्मरण घडला, भगवंताचं चिंतन घडलं, एकादशी घडली, म्हणजे आज आपल्याला प्रयागाचं दर्शन झालं. अजून डबल करायचं तर मी सांगतो, अजून एक वेळा भजन करा. तुकाराम तुकाराम Baba